मुंबईच्या चिंचपोकळीच्या चिंतामणीचं आगमन सोहळा। चिंचपोकळीच्या प्रसिद्ध चिंतामणीचं प्रथम दर्शन। बाप्पाच्या आगमन सोहळ्याला भाविकांची गर्दी। महायुतीमध्ये अजित पवारांचा 60+ जागांवर दावा। आपल्या 54 जागा आहेत तशाच राहणार। काँग्रेसचे 4 आमदार सोबत असल्याचा अजितदादांचा दावा। जनसन्मान यात्रेमध्ये इंदापूर विधानसभेचा कोणताही उमेदवार घोषित नाही। राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ता शशिकांत तरंगे यांचं वक्तव्य। येवल्यातील लोकार्पणाच्या सोहळ्याला न बोलावल्यानं भुजबळ नाराज असल्याची चर्चा। भुजबळांकडून विशेष अधिकार भंग आणण्याचं पत्र। लोकशाहीला सूत्रांची माहिती। विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त 12 जागा भरण्यासाठीच्या हालचालींना वेग। मुख्यमंत्री शिंदे, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि प्रफुल्ल पटेल यांच्यात वर्षा मंगल्यावर खलबतं। मोदींची कालची माफी राजकीय निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्यांनी माफी मागितली। पंतप्रधान मोदींच्या माफीवरून राऊतांचा हल्लाबोल। महाविकास आघाडीच्या उद्याच्या आंदोलनाला अद्याप परवानगी नाही। महाविकास आघाडीचे नेते मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेणार। परवानगी नाही मिळाली तरीही मोर्चावर महाविकास आघाडीचे नेते ठाम। पत्राचार प्रकरणी संजय राऊतांच्या अडचणीमध्ये वाढ होण्याची शक्यता। साक्षीदार स्वप्ना पाटकर यांचे ईडीच्या अतिरिक्त संचालकांना पत्र। रामदेव बाबा यांची पतंजली कंपनी पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात। पतंजली दंतमंजनमध्ये मांसाहारी घटक असल्याचा वकील यतीन शर्मा यांचा दावा। पोटच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधम बापाला 20 वर्षांचा तुरुंगवास। 2020 मधील अत्याचार प्रकरणी वडगाव मावळ सत्र न्यायालयाचा निर्णय। तब्बल 4 वर्षांनंतर पीडित मुलीला मिळाला न्याय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।